बदलापूर येथे काही दिवसापूर्वी एका 3.5-4 वर्षाच्या मुलीवर जो अत्याचार झाला त्यामध्ये जो आरोपी होता अक्षय शिंदे, हा आरोपी आज त्याला पोलीस घेऊन जात असताना त्याचे दोन्ही हात बेड्यांनी बांधले असताना तो कशा पद्धतीनं पोलिसांची रिव्हॉल्वर त्यांच्याकडनं घेऊन स्वतःवर गोळ्या झाडू शकतो याच्यावर विश्वास बसत नाही। आपल्याला माहित आहे ज्या शाळेमध्ये त्या 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाला ती शाळा भारतीय जनता पार्टीच्या एका नेत्याची होती। त्याच्यामुळे त्यावेळेस ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला होता, सर्व महाराष्ट्राला माहित आहे। आणि त्याच बाबतीत या आरोपीला त्याचा एन्काउंटर करायचा आणि हे संपूर्ण प्रकरण दाबायचा दुसरा प्रयत्न त्यांनी या सरकारच्या माध्यमातून चालू दिसतो। त्याच्यामुळे ज्या पद्धतीनं अक्षय शिंदेनी बंदूक हिसकून घेऊन स्वतः गोळ्या झाडल्या हे प्रकरण विश्वास ठेवण्यालायक नाही। त्याच्यामुळे याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे। रिटायर्ड हायकोर्टाच्या माध्यमातून याची चौकशी झाली तरच याच्यामध्ये काय सत्य आहे ते महाराष्ट्रातील जनतेसमोर येईल। पोलिसांचा याच्यामध्ये निष्काळजीपणा दिसतोय का? कुठेतरी काही नाही, याला मूळ प्रश्न पोलिसांचा निष्काळजीपणा कुठेही नाही। त्यांना आमचा आरोप अनेकदा रांगलेला आहे। ती वस्तुस्थिती आहे की पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या सगळ्या घटनेच्या मागे त्यांचा हात आहे। ते काय काय ऑर्डर देतात, काय काय करतात त्याची सगळी माहिती आमच्याकडे आहे। त्यामुळे पोलिसांचा निष्काळजीपणा नाही, पोलीस महासंचालक आणि सरकार या सगळ्या दोघांचाही याच्यामध्ये सहभाग आहे। आणि आज महाराष्ट्रामध्ये कोणालाही आता यांच्यावर भरोसा राहिलेला नाही आणि म्हणून आमची जी मागणी आहे ती रास्त मागणी आहे। अशा घटनेमध्ये न्यायालयीन चौकशी होते, पण आज आम्ही मागणी करतोय की माननीय उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांच्या माध्यमातून ही सगळी चौकशी व्हावी आणि जेणेकरून एकही आरोपी सुटू नये। आणि या घटनेला कोणालाही पाठीशी घालायचं काम झालं नाही पाहिजे, ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे।